4:12 5 वाजतील. जर असा उशीर केला तर बक्षीस समारंभ सुद्धा तिकडे मागे सत्यवान काकडे त्यांचा एक सन्मान आपण करतोय सरपंच चषकाच्या माध्यमातून. चला सागर 5 वाजेपर्यंत कंप्लीट करूया, थोडा स्पीडअप करा. सूचना आहेत आपल्याला 4-12 एकत्रित कुणी येऊ नका, फायनल आहे. बघा आता फायनलच्या वेळी तरी 12वा खेळाडू पाठवा तुमचा. सज्जनगड स्टोमर्स आणि रायगड किंग्स पूर्वार्ध. बघा सामन्याला झाली सुरुवात. नितीन पहिले षटक घेऊन नितीन 4 षटकांची फायनल. 4:13 फायनल कोण मारणार दोन्ही आपण पाहतो. रायगड किंग्स सामना इथे सुरू होतोय. रायगड किंग्स फिल्डिंग करताना नितीन सज्ज होईल. क्रॉस पॅटेट खेळण्याचा प्रयत्न सागरनं खुश केलं या स्पर्धेमध्ये. स्पेशली त्याच्या आक्रमकतेनं सर्वांना खुश केलं. दाहकता त्याच्याकडे होती. चांगलं त्याचं आय अँड हँड कॉर्डिनेशन पाहिलं. मैदानावर जास्त काळ तो उभा राहिला आणि सर्वांनाच देखणे फटके त्याच्या बॅटमधून आपण सर्वांनी पाहिलं. सागर मात्र रुद्र करंट रन रेट आपण पाहिला आतापर्यंत 2 चेंडू. धावसंख्या 1. सज्जनगड स्टोमर्सनं टॉस जिंकला. बॅटिंग करतोय रायगड किंग्स विरुद्ध. मॅच ऑन. पहिले षटक समोर उभा आहे रुद्रकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. रुद्रनं सुद्धा या स्पर्धेमध्ये कमालीची बॅटिंग दाखवली. ओस खेचलाय, कव्हरकडे पाठवलाय, मिळतील धावा 4. काय सुंदर गॅप शोधली रुद्रनं. लाईन ओळखली, त्यानंतर रीड केलं आणि तिथे आपण पाहिलं त्याचा हा फटका. बघा पुन्हा रिप्ले पाहू शकतो. राऊंड विकेटनं समोर ठेवला आणि बाहेर निघाले. गॅप शोधली आणि या सनसनी चौकार. धावसंख्या आपण पुन्हा पाहू शकतो. संघाची धावसंख्या एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. फायनल सज्जनगड स्टोमर्स विरुद्ध रायगड किंग्स असा सामना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. सागर म्हात्रे आणि रुद्र. सागर म्हात्रेनं 2 चेंडूचा सामना केला आणि आता ही फायनलची लढत आहे. सज्जनगड स्टोमर्स आणि रायगड यांच्यामध्ये होणारी फायनल SPL फायनलचा सामना. 3 चेंडूचा खेळ समाप्त आणि धावा फलकावरती 5. 5 रन्स. ऑन साईडला जरूर प्रयत्न केला आणि डीपकडे डिक्लेअर झोनमध्ये निश्चित धावा मिळतील. या चेंडूवर 2. धावसंख्या टोटल 7 रन्स. 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 7. सागर रुद्र फर्स्ट इनिंग. नितीनचंही षटक पाहिलं. 4 चेंडू आतापर्यंत 7 धावा दिल्यात. बॅटिंग करताना सज्जनगड. सागर मात्रेनं 2 चेंडूचा सामना केला. मात्र रुद्रच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहिला. चला नो डिस्कशन, नो लॉंग डिस्कशन, कोणतीच चर्चा नको. एकत्रित येऊ नका. तुम्ही लवकर जर खेळाल तर लवकर बक्षीस समारंभ लवकर फ्री व्हाल. अन्यथा 6 सुद्धा वाजतील. मात्र तेवढा उशीर नाही करायचा. तुमच्यासाठी 4 षटकांचे सामने ठेवले. आम्हाला माहिती 4ही बक्षिसं एकत्र झालेत. सगळीकडे तेच असतं. तरीसुद्धा मॅनेजमेंटने तुम्हाला 4 षटकांचे सामने ठेवले. अन्यथा दुसरी ग्रामीण स्पर्धा असती तर हेच सामने आम्ही 2 षटकांचे पाहतो. सर्व अंपायर सुद्धा सांगू शकतात. यस आउट. राऊंड विकेटनं स्टंपवर चेंडू आणि ती जोरदार अपील. सेलिब्रेशन. विकेट मिळाली. 5 चेंडूचा खेळ समाप्त. धावा फलकावरती 7. SPL. रुद्र आउट झाला. बिग विकेट. फिल्डिंग सेट करा. 4:17 फायनलचा सामना आहे.
5 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 7. रायगड किंग्स फिल्डिंग करतोय. SPL ची स्पर्धा आज स्पर्धेचा आपण पाहिला शेवटचा डे नाईटचा फॉर्मॅट, ज्यामध्ये 16 मॅचेस आज कव्हर करायचा आणि तेवढा लोड होता. नशिबानं एक मॅच सुदैवानं कमी झाली. अमित केनी टार्गेट सेट करायचे सज्जनगडला. समोर उभा आहे रायगड किंग्स. इथे संधी होती, कव्हरकडे ढकललाय. पाठलाग तिथे होईल दूरवर. पाठलाग होते मात्र चेंडू सीमारेषेकडे. हो बघा, चांगले प्रयत्न होते. धाव ठोकली आणि त्यानंतर जे अडवण्याचे प्रयत्न होते बघा. अडवण्याचा प्रयत्न, थोडाशी इंजुर्ड आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा दाफलकावरची टोटल 11. कडी बाद झाला 1. रायगड किंग्स विरुद्ध सज्जनगड स्टोमर्स यांच्यामध्ये होणारी लढत सरपंच चषक. चला 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. सुजल आलाय. टीपकडे प्रयत्न, मिड विकेट असेल, लॉंग ऑन, लॉंग ऑफ सुद्धा प्रयत्न जरूर आहे. स्क्वेअर लेग आहे. सुजल रायगड किंग्स. गुड स्ट्रोक. सागरच्या बॅटमधून हा तडाखा. मिळतील धावा 4. चौकार. फ्रंट फुट लावते, लाईन रीड केली, त्यानंतर फटका खेळलाय. व्हेरी गुड स्ट्रोक. धावसंख्या टोटल पाहतो आपण. संघाची धावसंख्या 15. रायगड किंग्स शरीरावर आदळला चेंडू. या स्थिती पाहिलं असेल आपण. डॉट बॉल. सुजल पुढचा चेंडू. धावसंख्या 15 धावसंख्येवर. आक्रमण डीप कडे खेळलाय. मिड विकेटच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि आला चौकार. सागर मात्र यासाठीच ओळखला जातो. तो कधी आक्रमक बनतो, कधी फटके बनवतो. त्याच्यावर चेंडू फेकणं, त्याची भाषा ओळखणं थोडा गोलंदाजांना कठीण आहे. आणि सुजल
चौकार डॉट चौकार धावसंख्या 19 सज्जनगड स्टोमर्स. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं बाहेर चेंडू लेग स्टिकच्या अंपायर सिग्नल पंच आमच्याकडे वळलेत. वाईट बॉल. धावसंख्या पुन्हा पाहू शकतो आपण संघाची धावसंख्या टोटल 20. एक गडी बाद. दुसरं षटक प्रगती पथावर धावसंख्या 20. आणखीन एक तडाखा. फिल्डर आहे तिथे. गुड कॅच असिप. सेलिब्रेशन. ही विकेट महत्वाची होती आणि फायनली ती विकेट मिळाली. फलंदाज बाद झालाय सज्जनगड स्टोमरचा सागर म्हात्रे आणि हा आनंद. सकाळची रम्य पाठ आहे. थोडा आवाज कमी करा. काही जण साखर झोपेत असतील. डिस्टर्ब करू नका कोणाला. 4:23 झाले अगदी. सेकंड ओव्हर. धावसंख्या 20. गडी बाद झाले 2. अमित केनी. रायगड किंग्स अनिकेत प्रोजेक्टेड स्कोर अशा पद्धतीनं खेळला तर 48 होईल. अमित केनी तो सल्ला देईल. अजूनही 2 षटकं बाकी आहेत पूर्वार्ध. करंट रन रेट धावसंख्या 20 आहे. 4:24. चला स्पीडअप करा. 4:30 वाजलेत. मे बी सकाळचे. अनिकेत. ओ विकेट. बच्चे कंपनी आवाज कमी. आवाज कमी. आवाज कमी करा थोडं. तिकडे झोपलेत लोक. आता ती वेळ नाही. थोडं कंट्रोल करावं लागेल. पार्टीची वेळ आहे. हा आनंद असतो आम्हाला माहिती आहे. कारण जेव्हा आपला संघ खेळतो तो वेगळा आनंद असतो. धावसंख्या 20. करंट रन रेट पाहिला बघा आमचे कॅमेरामन. धावसंख्या टोटल 20. फिल्डर आहेत तिथे प्रयत्न होतील. यास पुन्हा एकदा धोका होईल. ही विकेट महत्वाची होती. ओ सुरक्षित. पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न होते. धावसंख्या 21. 2 षटकानंतर 21. हाईट फॅक्टर तिथे चेक केली आणि तो इशारा आला. यस अंपायर डिसिजन फायनल. नो डिस्कशन. नो डिस्कशन. सामना सुरू करा लगेच.
चला अंपायर डिसिजन फायनल. पंचांचा निर्णय अंतिम नको आता डिस्कशन. 4:04 वाजलेत. चला शेवटचा सामना फायनल. आकाशामध्ये पाहिलं तर चंद्रदेवतांचं दर्शन होतं आणि आज पहाटेची चंद्राची शीतलता आणि तो प्रकाश रम्य पाठ. थोडं थंडीचं वातावरण सुद्धा. मार्च महिना म्हटला तर उन्हाळा असतो आणि तीव्रता असते. मात्र आता प्रसन्न पहाटे ही पहाट लक्षात राहील SPLची. कारण पुन्हा आपण भेटू 1 वर्षांनी. 2 षटकानंतर धावा 22. 3 गडी बाद. सज्जनगड स्टोमर्स न टॉस जिंकला. बॅटिंग करतो अमित केनी आणि कृष्णा. आक्रमण डीप कडे. फिल्डर आहे तिथे आणि पकडला चेल. 22 वर 4था धक्का. चला मॅच ऑन. टीपकडे खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये धाव मिळणार 2. षटक क्रमांक 3. धावा धावफलकावरती 24. 24. षटक क्रमांक 3. धावा धावफलकावरती 26. 4 गडी बाद. रायगड किंग्स आणि सज्जनगड स्टोमर्स. शरीर भेदी चेंडू जरूर आपण इथे पाहिलं. अमित केनी स्ट्रायकरेनला. अमित केनीकडून संघाला अपेक्षा आहे कारण काही चेंडूंचा खेळ बाकी. सज्जनगड स्टोमर 27 वर पोहोचलाय. रायगड किंग्सकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. यस डिक्लेअर झोनकडे सिंगल मिळेल. धावफलकावरची टोटल धावा 28. 28 रन्स ऑन बोर्ड. 28 झाल्यात. प्रोजेक्टेड स्कोर अशा पद्धतीनं खेळला तर 40 होईल. विवेक षटक हाताळतो. आतापर्यंत फर्स्ट इनिंग पूर्वार्ध सज्जनगड स्टोमर्स आणि रायगड किंग्स. करंट रन रेट 9.88. अमित केनी सागर 28 झाल्या. 4 गडी बाद. सज्जनगड स्टोमर्सनं बॅटिंग करतोय. चला मॅच स्पीडअप करा आता ती वेळ नाही आहे. सागर करत होते प्रयत्न केले त्यांनी. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. धावा धावफलकावरची आपण पाहतो अजूनही 29. लास्ट ओव्हर
चला सामना सुरू ठेवा, सातत्य दाखवा, रिदम तोडू नका. दोन्ही संघांना सूचना आहे थोडं कोऑपरेट करा. भरपूर डिले झाला आहे. 16 मॅचेस आज कव्हर केले आपण. काही सामने अटीतटीचे झाले. वेळ वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. सुरुवातीला 11पर्यंत 6 मॅचेस फास्ट झाले, 6 नाही 7 मॅचेस झाले, मात्र त्यानंतर खूप डिले झाला. तीन षटकानंतर धावसंख्या टोटल 29. रायगड किंग्स आणि सज्जनगड स्ट्रोमर्स मॅच ऑन. चौथं षटक. पहिला चेंडू टॅप केला डीप कडे, डिक्लर झोन कडे जाईल चेंडू. फिल्डर आहे ती द्या आणि धाव मिळणार 2 धावा. या दोन्ही धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा टोटल पाहू शकतो आपण 31 वर बॅटिंग करताना सज्जनगड स्ट्रोमर्स. रायगड किंग्स विरुद्ध करंट रन रेट आहे 9.79. सज्जनगड स्ट्रोमर. चेंडू शिल्लक 5. किती धावांचं टार्गेट सेट होईल? साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅचकडे. फलंदाजींकडून जी अनुकूल परिस्थिती निर्माण करायची होती मात्र ती साथ मिळाली नाही. अंदाज बांधल्या तर गोलंदाज हवी राहिले या इनिंगमध्ये. चेंडू गायब. डिक्लेअर झोन. चेंडू शिल्लक आता असतील पूर्वार्धातील 4 धावा झाल्यात. 32 विकेट गेल्यात 4 षटकांची फायनल. अगदी प्रत्येक सामना तुम्हाला ज्या ओव्हरचा पाहिजे होता तसा खेळायला मिळाला. मॅनेजमेंटनी जो चांगला निर्णय घेतला, कुणावरही अन्याय केला नाही, सर्वांवर समानता दाखवली. आज आपण पाहतोय स्पर्धेचा शेवट होईल. ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आचारी वर्ग असेल, सुंदर जेवणाची व्यवस्था, ज्या घटकांनी या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्या सर्वांचं मी मॅनेजमेंटच्या वतीनं आभारी आहोत. SPL. चेंडू शिल्लक 4. थोडा दबाव आहे. चला फास्ट केला. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 2 चेंडूमध्ये अमित केनी 5 वर खेळतोय. सागर गरज 6 चेंडूचा सामना केलाय. प्रणय स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे. सिंगल. दोन्ही धावफलक पाहतो. एकूण 34 आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. रिमेनिंग 3 बॉल लेफ्ट. 3 चेंडूचा खेळ बाकी. करंट रन रेट 9.71. टोटल स्कोर 34. सज्जनगड स्ट्रोमर्स 34 ऑन बोर्ड. 34 प्रणय. नेक्स्ट बॉल. चौथा चेंडू. अमित केनी मैदानावर बराच वेळ संघर्ष त्यांनी केला. सूर त्याला नाही गवसला आणि ते धोका होईल. TV अंपायर रेफर केलं. फिल्डिंग सेट ठेवा. निर्णय येईल. आता वेळ नाही. फिल्डिंग सेट ठेवा. चेक करतो आपण. आउट की रनआउट, नॉट आउट, आउट नॉट आउट. डिसिजन वेगळ्या अँगलने चेक करताना आमची माऊली प्रसाद इव्हेंट आता वेगळ्या अँगलने चेक करतो. मायक्रो लेवलला तिथे लाईन चेक करणार आहोत. यस, नॉट आउट. धावसंख्या 2 आता समोर. अमित केनीला लढावं लागेल कारण चेंडू राहिले 2 धावा इथे 36. प्रणय च्या ओव्हरमध्ये अजूनही एकही मोठा फटका आला नाही. फिरवण्याचा प्रयत्न. हुक केलाय. डिक्लेअर झोन मध्ये अमित केनी. लास्ट बॉल. आता स्ट्रायकर एंडला सागर गरज. धावसंख्या टोटल आपण पाहतो 37.
चला लक्ष उद्या मॅचकडे. अमित केनी 5 चेंडूमध्ये 10, सागर 6 चेंडूमध्ये 8, प्रणय लास्ट बॉल. सागर स्ट्रायकर एंडला 37 झालेत. सज्जनगड स्टोमर्स ओ शेवट गोड केला या फटक्यानं. लॉंग हिट, स्ट्रॉंग हिट, ऊर्जा देणारा फटका आणि षटकार. काय फटका खेळला बघा, प्रचंड ताकद होती. चला मॅच ऑन करा, बॅट्समन पाठवा. संध्याकाळी 5 वाजता काही जण आले होते आणि आता सकाळचे 4 वाजता लाईव्ह आले. 12 तास ड्युटी पूर्ण झाली, ओव्हर टाईम चालू. DJ वाले सुद्धा 4:30ला आले आणि आता 5 वाजलेत. तर 12 तास पूर्ण केलं. जेव्हा 16 मॅचेसचा लोड असतो तेव्हा हे चित्र आम्ही बऱ्याच वेळा पाहतो. द्वारकानाथ चोरगे DK ना माहिती आहे, जेव्हा रसायन विभागामध्ये जातात तेव्हा सकाळचे 8-9 ठरलेले असतात. चला 4 षटकं आणि 44. सामना सुरू करा लगेच. सज्जनगड स्ट्रोमर्स, रायगड किंग्स. रिक्वायर्ड रन रेट 11. असीब आहेत. असीबनं या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या त्रिकुटाच्या जोरावर स्पर्धेमध्ये रायगड किंग्सचा बोलबाला राहिला आणि रायगड किंग्स आणि आता तो फायनलमध्ये खेळतो. 80 बेत 4 षटकं 44 टार्गेट. सज्जनगड स्ट्रोमर्स, रायगड किंग्स यांच्यामध्ये होणारी फाईट. SPL सुकापूर प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ. चला मॅच ऑन करा, लगेच करा. 4:43. 4:24ला सामना सुरू झाला तर अजूनही उशीर होते. कोण 12 नाही का? चला बॅटिंग टीम रायगड किंग्स, तुमचा एक्स्ट्रा प्लेयर नाही आहे. अजूनही काही प्रेक्षक
स्पर्धेचा आनंद घेतात. चला मॅच ऑन करा. चेक करतो आपण. रायगड किंग्स आणि सज्जनगड स्टॉर्मर्स. चला निर्णय येईल, योग्य त्या निर्णयाची वाट पाहूया आपण. आणि निर्णय पोहोचतो आपल्यापर्यंत. डिसिजन पेंडिंग. तर निर्णय कळवा. टीव्ही अंपायर षटकार. टार्गेट आहे विजयासाठी 44. सामना सूर्य मैदानावर. 23 चेंडूमध्ये अजूनही 38 करायचे. चला मॅच ऑन करा. विजयासाठी टार्गेट 44. हो, हा फटका डीप कडे खेळलाय. फिल्डर आहे तिथे आणि येतोय हा चौकार. मिळतील धावा 4. बघा किती आनंद आहे. भरपूर संख्येने पाठी राखा वर्ग. अगदी मॅचला आमच्या समालोचन कक्षा जवळच जॉईंट आहेत आणि फुल्ली एन्जॉय चालू आहे. सज्जनगड स्टॉर्मर्स आणि रायगड किंग्स यांच्यामध्ये फायनलचा सामना. नितीन 2 चेंडूमध्ये नितीन खेळतो 10 वर आणि आसिफ त्याला साथ देतोय. विनिंग कॅल्क्युलेशन पाहिलं तर 22 मध्ये करायचे 34. रायगड किंग्स कंपॅरिझन केली. नितीननं पहिलं षटक फेकलं तेव्हा 11 होत्या, त्याने ते 10 धावा सुजलनं दिल्या. 8 धावा आल्या विवेकच्या षटकामध्ये. आणि आता प्रणय. ओ ड्राय केला तिकडे. प्रयत्न होईल कव्हर कडे. चांगले प्रयत्न कौतुक करूया. रायगड किंग्स बघा किती आनंद आहे त्यांच्या पाठीराख्यांमध्ये. किती जल्लोष, किती उत्साह आहे. फायनल जिंकण्याचा त्यांना वेगळा आनंद. सज्जनगड स्टॉर्मर्सला क्रिकेट काय येऊ शकतो. 12 धावा झाल्यात. नितीनचा झंझावात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 12. नितीन स्ट्रायकरला आणखीन एक बुलंदी पॉवरफुल शॉट लाईक दॅट.
षटकार. बघा डीजेची गरजच नाही. समोरचा चेंडू तितक्या पॉवरफुल फटका खेळलाय. गुड स्ट्रोक नितीन. काहीच गरज नाही. नाही डीजेची गरज नाही. सॉन्गची एवढा आवाज आहे. रायगड किंगचे सपोर्टर त्यांचा चाहता वर्ग. टेन्शन वाढलंय. सज्जनगड धावा 18 झाल्यात. 4 मध्ये 18. चला फिल्डिंग सेट करा. ती वेळ नाही आता. 20 चेंडू आणि 26. सज्जनगड स्ट्रोमर्स मॅच ऑन ए. रायगड किंग्स. SPL ची दिमागदार स्पर्धा आपण पाहतो आणि फायनलचा सामना. धावा झाल्यात 18. येणारी कॅल्क्युलेशन 20 बॉल 26 ची गरज. आसिफनं अजूनही सामना केला नाही. मात्र नितीन दाखवून देतोय माझ्याकडे ती गुणवत्ता आणि त्याच्या खेळानं या मॅचमध्ये कमालीचं वातावरण. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे चेंडू जरूर खेळलाय. फिल्डर आहे तिथे. विजयासाठी टार्गेट 44. नितीनचं थांबणं रायगड किंग्ससाठी महत्त्वाचे. आसिफची त्याला साथ मिळणं ते महत्त्वाचे. 19 मध्ये 25 पाहिजे. सामना बऱ्यापैकी खेचताना प्रयत्न होते फलंदाजाकडून. समोर उभा आसिफ. फायनलचा निकाल तुमच्या समोर येईल. फटका आसिफनं. कडकडीत प्रहार आणि आलाय षटकार. धन्यवाद. टाळ्या वाजवा पण वेगवेगळे आवाज काढू नका. टाळ्या वाजवा चालेल. टाळ्या आरोग्यासाठी चांगले आहेत. डॉक्टर सांगतात वेगवेगळे आवाज काढू नका. तिकडे कॉलनीमध्ये काही वाटेल वेगळं झालं कारण ऑलरेडी पक्ष्यांचा आवाज वेगळा असतो आणि ही पक्षी वेगळे. तर आवाज वगैरे काढू नका. पक्ष्यांचा ओरिजिनल वॉइस येतो तिकडे. 25 धावा आहेत. 18 मध्ये 19. बच्चे कंपनीनं सुद्धा स्पर्धेला खूप छान एन्जॉय केलं. पहाटेची वेळ आहे. चला मॅच सुरू करा. चला सामना सुरू आहे. प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये कुणी येऊ नका. स्पेशली पाठी राखे. बाहेर एन्जॉय करा. चारही टीमचा समझोता झाले तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. 22 11 5 5 डिवायडेड बाय 4. एकूण धावसंख्या 25. 18 बॉल 19. 18 बॉल 19. सज्जनगड स्ट्रोमर्स आणि रायगड किंग्स. पाच चेंडू 19. 80 व्यायाम. पहिल्या षटकामध्ये 25 आल्यात. ओ नशीब कॉम्प्रा झालाय. नाही तर वेगळा का असतो. बघा आनंद असतो. हे रक्तात क्रिकेट असतं. पाठीराखे असतात. जल्लोष असतो. बघा झोप उडले आता. तिकडे लाईव्हला प्रेक्षक दाखवतात. बघा पहाटेचे 5 वाजलेत. हे प्रेम आहे. आणि कमिटीची रिक्वेस्ट आहे खेळाडू वृत्तीने खेळा. बाकी बाजूला ठेवा कारण एकात्मतेची स्पर्धा आहे आणि गाल बोट लागता कामा नये. काही एन्जॉय करायचे बाहेर करा. चारही बक्षिसं एकत्र झालेत. फॉर्मॅलिटी म्हणून चालू आहे ट्रॉफीसाठी. आम्ही क्लिअरली सांगतो. बाकी ठिकाणी जेव्हा बक्षिसं एकत्र होतात तेव्हा सामने 2 षटकांचे 1 षटकांचे असतात. इथे 4 षटकं तुम्हाला खेळण्यासाठी ठेवलेत तर प्रेमाने खेळा. सेकंड ओव्हर धावा दाफलकावरती 25. डिसिप्लिन मेंटेन करा.
17मध्ये 19 एकतर जिंकणारे एकतर हारणारे क्रिकेट खेळाचा रूल्सच आहेत. मात्र आनंदाने खेळा. प्रीमियर लीग कशासाठी असते? आनंदासाठी असते. 25 धावा आहेत. 12वे तुम्ही इकडे बाजू शांत राहा, आमच्या कानाजवळ नको, नाही ते तिकडे जॉईंट व्हा. 16मध्ये 19 सज्जनगड स्ट्रोमर्स रायगड किंग्स. चला ब्रचोत स्क्रिप्ट रेडी करा. ओ पायावरचा चेंडू उडवलाय स्क्वेअर लेग कडे. ओ हो हो काय बघा काय झेल पकडलाय आणि दाखवले. पंच चेक करतात. चेक करूया, चेक करूया. बघा आपण रिप्ले पाहू शकतो. काय झेल पकडला भन्नाट. चव्वेचाळीस रायगड किंग्स. क्लिअरली टीव्ही अंपायर चेक करतो आपण. राऊंड विकेट न फ्रंट फुटला आले. हुक केलंय. तिकडे फिल्डर आहेत. चेक करतो स्क्रीनवर सुद्धा. हो गुड कॅच, व्हेरी गुड कॅच. टाळ्या उद्या एकदा अप्रतिम झेल साठी. बॅड लक नितीन चांगला खेळत होता. काय झेल टिपला भन्नाट. बघा दोन्ही आपलेच संघ आहेत. सर्व खेळाडू सुद्धा आपलेत. 5 सुद्धा वाजलेत. फ्री एंट्री आहे. फॉर्म फी पण नाही आणि काहीच नाही. सेकंड ओव्हर धावसंख्या 25. 15मध्ये 19 सज्जनगड स्ट्रोमर्स रायगड किंग्स. 44 टार्गेट. असिफनं सुरुवात केली षटकारानं आणि त्यानंतर मयूर समोर खेळण्यासाठी आता येईल. मयूरला सुद्धा खेळावं लागेल. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहेत. लक्ष उद्या मॅच कडे. 25 धावा 2 विकेट. रायगड किंग्स. ओ स्लिप कडे थांबवलंय. मॅच मध्ये काय होईल? अस्तित्वाची लढाई, करो या मरोची लढाई. काय होऊ शकतो या मॅच मध्ये? बेफान तुफान आणि अनुभवी अमित कडे. समोर जोपर्यंत 80 असेल तोपर्यंत धोका आहे सज्जनगडला. दोन्ही संघांकडे तेवढी चांगले खेळाडू आहेत. खोला चेंडू विचार करायला भाग पडलं. कमबॅक करताना. चला गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या उद्या. 13 बॉल 19. पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्या आणि क्रिकेट असाच रंग बदलतो. न उलगडणारं कोड, प्लस मायनसचं कोड, धाकधूक अजूनही. फायनलचा सामना रफ अँड टफ होणार का? 4:56 आणि बघा काही प्रेक्षक 4:56 25 झाल्या. 2 विकेट. आक्रमणाचा प्रयत्न. चेक करूया 25 मेडनोरा या स्पर्धेमध्ये चेक करतो आपण. टाळ्या उद्या अमित केनीसाठी. स्पर्धेमध्ये फायनलला मेडन ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 25 आल्या आणि गोलंदाज काय काय करू शकतो. सज्जनगड स्ट्रोमरची दादागिरी आणि हाराखेडी. रायगड किंग्स आता मागे पडलाय. आघाडीवर पुन्हा चाललाय सज्जनगड. चला नॉट आउट. मॅच ऑन करा. विनिंग कॅल्क्युलेशन मॅच कडे वळतो आपण. चेक करतोय. नॉट आउट. सामना सुरू करा. विनिंग कॅल्क्युलेशन. बॅटिंग करताना रायगड किंग्स. टप्पा ओलांडायचे 44. मॅच ऑन आहे. दोन षटकानंतर धावफलकावरची टोटल 25. चला पंच स्पीडअप करा. तुम्ही त्यांना वॉर्न करा. यस डेफिनेटली. 4:58 झालेत. 5 वाजलेत. 12मध्ये 19.
आमचे डीजे ऑपरेटर आहेत त्यांना मार्केट यार्डला जायचे आणि परफेक्ट तो टाइम त्यांचा मॅच झाला. 12 मध्ये 19 रायगड किंग्स 25 धावा. षटक तिसरं तेजस. लॉफ केला चेंडू डीप कडे. सिंगल असिप निघाला. धोका होईल का? थ्रो गॅदर केलाय. आता थोडासा चूक करताना बॅकअप रेडी नव्हतं. तणाव टेन्शन वाढलंय. रायगड किंग्स आणि सज्जनगड स्टोमर्स. टाळ्यांचा आवाज आहे एका बाजूला पाठीराखे दोघांचे. 11 मध्ये 17 रायगड किंग्स आणि सज्जनगड. सामना कोण जिंकेल? चेंडू शिल्लक राहिले 11. 17ची अजूनही गरज. असिफ 2 चेंडूमध्ये 8. मयूर 27 धावा. SPL सुकापूर प्रीमियर लीग फायनलचा सामना. रायगड किंग्स सज्जनगड दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. 11 मध्ये 17 धावींची गरज. रिक्वायर 100 9.27. 11 मध्ये 17 करायचे आहेत. असिफ आहेत. सज्जल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा आला. व्हाईट बॉल. सामना सूर्य मैदानावर. घमासान सूर्य मैदानावर. काय होऊ शकतो? शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. कोण जिंकणारा सामना? फायनल कोण मांडणार? या वर्षीचं पर्व कोण गाजवणार? आणि हा करंडक कोण उचलणार? चॅम्पियन. 11 मध्ये गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय काय करू शकतात. इच्छा प्रबळ शक्ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही काही करू शकता. धाडसाची चर्चा खेळामध्ये होत्या. कुठली गोष्ट धाडस तुमच्याकडे असेल तर काही करू शकता. आणि गोलंदाज या मॅचमध्ये परतण्याची तयारी. आलेले अपयश त्यांनी धुवून काढलं. 25 धावा ठोकल्यानंतर सुद्धा कमबॅक. लॉफ केलाय आसिफनं. आलाय दणदणी षटकार. धावसंख्या पुन्हा यस आम्ही सांगू. डोंट वरी. त्यावरच आमचं लक्ष असतं. एकूण धावा फलकावरची टोटल 34. 34 करायचे 44. 10 बॉल. आता चेंडू शिल्लक आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 34 झालेत. 9 चेंडू 10 धावा. आता मेहनत करावी लागेल. 5:01 झालेत. 5:01. सर्वांनी प्रचंड मेहनत केली. गुरुनाथ पोपेटा आम्हाला सांगतात सत्यवान काकडे आता घरी जातील, अंघोळ करतील. 6:30 वाजता त्यांना ड्युटी जॉईन करावी लागते. चला चेंडू द्या तिथे. 9 मध्ये 10 रायगड किंग्स सज्जनगड स्ट्रोमर्स. सर्व स्पॉन्सर ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं विशेष धन्यवाद. ज्यांनी योगदान दिलं. चुकून अरुदानी कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. मात्र सर्वांनी स्पर्धेला खूप छान सहकार्य केलं. पुढल्या वर्षी थोडा शेड्यूल आम्ही वेगळा करू. तो शेड्यूल आमचा नक्की असेल. तर 14 मध्ये आता पाहतोय असिफ 14 वर खेळतोय. 4 चेंडू 9 मध्ये 10 धावा. बघा 24 टीम्स पाहिल्या. बाकीच्या ग्रामीण टीम्स पाहिल्या. त्यामुळे थोडा मॅचेसचा लोड आला. पुढल्या पर्वामध्ये आता आमचे आयोजक दरवर्षी काही नवीन घेऊन येतात. पुढल्या वर्षी तुमचा त्राससुद्धा कमी करण्याचा प्रयत्न असेल. डे नाईट फॉर्मॅट असेल. सागर फडके आमचे बोनशेचे युवा स्कोरर ते सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. 9 चेंडू 10 धावा. बाबा किती वाजलं? तुझ्या समोर. चला 9 चेंडू 10 धावा. सज्जनगड स्टोमर्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय रायगड किंग्स 34. 5:02. 14 वर खेळतो असिफ. त्याच्याकडून अपेक्षा समोर ठेवलाय. मिडॉन कडे फिल्डर आहे तिथे. ओहो मॅच मध्ये काय होईल? आणि त्या बघा पलटलाय. पुन्हा वार झालाय. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. फायनलचा सामना अगदी शेवटपर्यंत रंगतोय. शेवटपर्यंत विजयाचा झेंडा कोण फडकवणार यासाठी होणारी लढत सज्जनगड स्ट्रोमर्स आणि रायगड किंग्स. टार्गेट 44. काय येऊ शकतो या मॅच मध्ये?
चला इथे पंचांचा इशारा आलाय, जरूर आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 9 धावेची गरज. 8 चेंडू 9 धावा. मॅच मध्ये काही होईल लक्ष उद्या मॅच कडे. रायगड किंग्स आणि सज्जनगड स्ट्रोमर्स 35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट. 8 मध्ये 9 पाहिजे. रायगड किंग्स बॅटिंग करते समोर आसिफ. हो गुड बॉलिंग. ही विकेट हवी होती. फायनली 30 विकेट मिळाली. चला लक्ष उद्या मॅच कडे. फलंदाज बाद झाला. मोहन आलेत. काहीतरी मेसेज देतो आसिफ. आसिफनं मोहनला मेसेज दिलाय. सामना सोडायचा नाही. रायगड किंग्स विरुद्ध सज्जनगड स्ट्रोमर्स. आसिफ या मॅच मध्ये सुद्धा चांगला खेळला. सामना सोडायचा नाही. सुजल आणि मोहन 7 चेंडू आणि 9 धावेची गरज. 7 बॉल 9. डॉट बॉल आला तर तो दबाव वाढेल. मोहन आले स्ट्राईक रेंजला. गोलंदाज आहे तेजस. मॅच ऑन एम. 35 रन्स. 4 गडी बाद. 35. 7 मध्ये 9. ऑन साइडला ड्राईव्ह केला डीप कडे. फिल्डर आहे तिथे. सिंगल. चेंडू राहिले 6 पाहिजेत. 8 डावीची गरज. 6 बॉल 8. चला प्रेक्षक, सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. दोन्ही आपले संघ आहेत. दोन्ही आपल्या विभागातील संघ आहेत आणि SPL ला आपण शेवट करतोय. फायनलचा सामना कसा असावा? प्रेक्षकांना जो मेहनत करेल तो जिंकेल. चला आता आवाज चेक करू कुणाचे पाठीराखे जास्त आहेत. चला रायगड किंग्सचे सपोर्टर्स आवाज येऊ द्या. थंड आहेत वाटतं. चला सज्जनगड स्ट्रोमर्सचे पाठीराखे आवाज येऊ दे. बघा हा कडक आवाज. चला रायगड किंग्स. चला सज्जनगड स्ट्रोमर्स. क्या बात आहे. मॅच सूर्य मैदानावर सामना पाहायला मिळतो. फायनलचा 44 टार्गेट. 6 बॉल 8 ची गरज. फायनलचा थरार. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो. मैदानाच्या खेळावरून तो मोठा आणि छोटा ठरत असतो. 6 बॉल 8 ची गरज. रंग बदलणारा सामना. 6 बॉल 8. क्लीन बोल्ड. आउट. विकेट. फॉल डाऊन. विकेट मिळाली त्रिफळाची. 5 बॉल 8 ची गरज. पहिल्या षटकामध्ये 25 होत्या आणि त्याचा आलेख कसा बदलला कोणी विसरणार नाही. अमित केनीचं मेडन ओव्हर. त्यानंतर तेजस्वी भन्नाट गोलंदाजी. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये फलंदाजांची दादागिरी असते, मात्र या सामन्यामध्ये खूप काही सांगून केलाय का गोलंदाज सुद्धा मॅचमध्ये काय काय करू शकतात आणि गोलंदाजानं सिद्ध केलं. त्यांचं वर्चस्व दाखवलं आणि तो सामना प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय. चौथे षटक. धावा दाफलकावरची टोटल 36. रिक्वायर 100 9.7. आता 5 गडी बाद. 5 बॉल 8. 25 धावा पहिल्या ओव्हरमध्ये होत्या. सागर म्हात्रे तरी मॅच सोडली नाही. असं म्हटलं जातं का खेळाडू मॅचला किती सिरियसली घेतात, किती गांभीर्याने पाहतात हे महत्त्वाचं असतं. 5 बॉल 8 ची गरज. ऑन साइडला ड्राईव्ह करतो डीप कडे. खेळण्याचा प्रयत्न. सिंगल. दबाव वाढलाय. दबाव वाढलाय. चला टाळ्यांचा आवाज येऊ द्या रायगड किंग्स. आवाज येऊ दे सज्जनगड. एक फटका मॅचची हवा काढेल, मात्र एक विकेट मॅच बनवेल. सामना रंगतो मैदानावर. रोशन जाधव गेलेत. कान मंत्र सुजलला दिलाय. सामना सोडायचा नाही.
मॅचला सिरियसली घेतल्यात. उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. 4 चेंडू 7 धावेची गरज. 4 बॉल 7. ओल मिड ऑफ कडे संधी असेल. ओ गॅदर झाला असता चित्र वेगळा. रोशन जाधव आहे. 3 बॉल 6. 3 चेंडू 6 धावा. चला टाळ्यांचा आवाज होऊ द्या दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघ आपलेत. SPL चा विजय. सरपंच चषक माऊली प्रसाद इव्हेंट फायनलचा सामना. चित्तथरारक फायनलचा सामना आपण पाहतोय. महेशजी पाटील असतील आमचे, राजेशजी पाटील, रुपेशजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारणारी SPL आणि या वर्षाची फायनल. ओ डिक्लेअर झोन कडे धाव मिळणार सिंगल. आता चेंडू शिल्लक 2. 5 धावेची गरज. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. मागे काही प्रेक्षक बसले होते ते हा सामना पाहायला आले. मेंदूला सुन्न करणारा सामना. साहजिकच सर्वांच्या नजरा खेचणारा सामना. फायनलचा पैसा वसूल सामना. उत्कंठावर्धक व्हेरी क्लोज मॅच. करो या मरोची लढाई. अक्षरशः फलंदाजांना नाकी 9 आणलं. गोलंदाजाचा थैमान. चला टाळ्या वाजून स्वागत करूया. 2 बॉल 5. फिल्डर आहे तिथे निघाले 2 धाव घेण्यासाठी. रनआउट. 1 बॉल 4. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगलाय. 1 बॉल 4. चला मॅच आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. प्रज्योत आता प्राइस आपण कव्हर करा. भरपूर एनर्जी आता आपण या मॅच मध्ये पाहिले. चला 1 बॉल 4 ची गरज. टाळ्यांचा आवाज सुरू राहिला पाहिजेत. यस रिव्यू चेक करतो. डाऊट्स क्लिअर होतील. डोंट वरी. 12वे बसा. धडधड त्यांना होत्या. सज्जनगड स्ट्रोमस रायगड किंग्स SPL सरपंच चषकाची फायनल सोनेरी अक्षरामध्ये आज इतिहास रचला जाणार. सुकापूर प्रीमियर लीग SPL फायनल सज्जनगड स्ट्रोमर्स आणि यामध्ये युवा वर्गे भगतवाडीच्या रायगड किंग्समध्ये सुकापूरच्या व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. चला चेक करतो. यस रनआउट. क्लिअर आउट. क्लिअर आउट एम्पायर्स. यस रम्य पाठ. गुलाबी थंडी आणि थंडी उडवणारा सामना. मॅच गरम करणारा सामना. आणि बघा प्रशांत गांगाटे सुद्धा खूप अंतर 1 किलोमीटर दूरवर होत्या. अगदी मॅच बघायला आल्या. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 1 चेंडू 1 चेंडू. व्हेरी क्लोज मॅच. धडधड वाढत्या. लक्ष विद्या मॅच कडे. शेवटचा चेंडू षटकार आला तर सामना जिंकेल रायगड किंग्स आणि विकेट मिळाली तर कमबॅक होईल. हिरो कोण होणार? हिरो होणार सुजल की अनिकेत? मॅच ऑन. 1 बॉल 4 ची गरज. चला रिदम तोडू नका. मॅचचा रिदम तोडू नका प्लीज. बॅट्समन बॉलर फिल्डर. 1 बॉल 4. उत्कंठावर्धक सामना. टाळ्यांचा आवाज. आणि सामना जिंकलाय. क्या बात है. हो हो हो. इकडे नको तिकडे. का असेल तिकडे. मध्ये कपातून सर्वांना संधी देणार. स्टंप फक्त अंपायर कडे द्या. आणि टी शर्ट काढली असेल तर घाला लगेच. आणि क्रिकेटचा आनंद घ्या. खेळाडू वृत्ती घ्या. आपलेच खेळाडू. यस डीजे द्या.